आपल्याला पाहायला मिळते। अतिशय नामवंत खेळाडू दोन करावे गावातील मैदानामध्ये उतरले आहेत। कशा प्रकारे खेळ साकारतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे। तितक्याच ताकदीचा संघ समोर उभा आहे खारीगाव संघ। 40+ क्रिकेटचा जर विचार केला तर खारीगाव संघाचं नाव खूप मोठं आहे। चांगला खेळ साकारताना वेळोवेळी आपल्याला ते दिसतात। बऱ्याच स्पर्धांमध्ये नाव त्यांनी गाजवलंय खारीगाव संघानं, परंतु होम ग्राउंड वरती कशा प्रकारे फायदा करून घेतील करावे संघ हे मात्र पाहणं गरजेचं असेल। बरं पाहिलं बघ मला येऊ नको बाबा संगाली दारा कसा करा काय वाला होऊ दे। पुन्हा एकदा मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 करावे 40+ हे आयोजन। या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं सहर्ष स्वागत। वळूया सामन्याकडे। पंच मैदानामध्ये दाखल झाले आहेत। सामना रंगतोय करावे 40+ विरुद्ध खारीगाव 40+। फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय करावे 40+ संघ। स्ट्राईक मध्ये मनोज म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनय भोईर यांना। अशी ही सलामीची जोडी दाखल झाली आहे करावे गावाकडनं। गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय दिग्गज नामवंत गोलंदाज खारीगाव 40+ क्रिकेट संघाचा राजू मडवी। राजू मडवी हे आपल्या षटकाला सुरुवात करतील। पहिलं षटक फेकतील आपल्या स्पेल मधलं। हा सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। आजचा दिवस थोडा घाईचा आहे। आज 2 एक्स्ट्रा सामने आहेत, त्याच्या कारणास्तव 4 षटकांचा सामना ठेवलाय। पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात। राजू मडवी आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकतील। हा चेंडू कट करण्याचा इरादा स्पष्ट केला होता मनोज म्हात्रे यांनी। होम ग्राउंड वरती नजाकत दाखवत असताना सौंदर्य भरा येतोय हा पहिला चौकार। टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, कलात्मक फटका आपल्याला मनोज म्हात्रे याचा पाहायला मिळाला। सराव याच ग्राउंड वरती होतोय। या ग्राउंडचा पुरेपूर फायदा मात्र पहिल्या चेंडूवरती घेतलाय। चेंडूला फक्त दिशा दाखवली। आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची। घरंगलत चेंडू गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलंय। शतरक्षक तैनात आहेत। चेंडू पकडतील, फेकतील। तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनगडीबाद 5 धावा। चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करावे संघाकडनं। पुन्हा एकदा राजू मडवी निघतील, आगामी चेंडू फेकतील। हा चेंडू उडवलाय, गॅप मध्ये चेंडू आहे। 2 शतरक्षक धावतायत, चांगलं शतरक्षण होत आहे, परंतु फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय राजू मडवी यांना। खारीगाव 40+ संघाचं मोठं नाव आहे। एक दिग्गज नामवंत क्रिकेटर, उत्कृष्ट गोलंदाज, तितक्याच ताकदीचा फलंदाज। पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय पॉइंटच्या दिशेनं। शतरक्षक तैनात आहे। चेंडू फेकतील, फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव। या 1 धावसंख्येने मात्र धावफलक हळूहळू पुढे सरसवताना आपल्याला दिसतंय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती। बिनगडीबाद 7 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना करावे 40+ संघाची धावसंख्या आपण पाहतो 7 धावा। पुन्हा एकदा राजू मडवी निघतील, आगामी चेंडू। हा चेंडू फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड डिलिव्हरी केलाय। पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, पंचांनी अपील फेटाळून लावले। यावेळी
स्ट्राइक मध्ये विनय भोईर होता. विनय भोईर एक नामवंत फलंदाज आहे, दिग्गज मातब्बर फलंदाज आहे. पुन्हा एकदा निघतील राजू मडवी. आगामी चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फेकी देखील चांगली होते. फक्त आणि फक्त एक धाव. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना करावे 40+ संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. या डीजे मास्टरला संधी देऊया. आज सुट्टीचा दिवस आहे. एक सुंदर गीत. आज नक्कीच सुट्टीचा दिवस आहे, संडेचा दिवस. त्या कारणास्तव आपण डीजे वादन करतोय. अन्यथा 10वीची परीक्षा चालू आहे, थोडस बंधन आहे आपल्यावरती. हा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. इट्स अ मॅक्झिमम हिट, मायटी हिट. 6 धावा. षटकार. षटकारासाठी 500 रुपये जमा झाले आहेत विनय भोईर साठी. माननीय श्री लेजंड खेळाडू आमचे प्रकाश काका तांडेल यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक विनय भोईर याच्यासाठी जमा झालंय. आणखीन फटकेबाजी कराल तर आणखीन पैसे मिळतील, परंतु फटकेबाजी करणं गरजेचं आहे. होम ग्राउंड वरती खेळताना मात्र चांगला खेळ आतापर्यंत साकारलाय करावे संघानं. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स बिनगडी बाद. काय दमदार सुरुवात पाहायला मिळते आपल्याला करावे संघाची. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी आक्रमण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जनार्दन यांच्यावरती. जनार्दन कोळी यांच्यावरती केलेला हल्ला, आक्रमण विनय भोईर याचा. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हातानं सन्मानजनक खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. स्ट्राईक मध्ये आता मात्र मनोज म्हात्रेला आणलं जात आहे. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता मात्र मनोज म्हात्रे सारखा जबरदस्त विस्फोटक फलंदाज आहे. मनोज म्हात्रेने जर षटकार मारला तर प्रकाश काका तांडेल यांच्याकडनं 500 रुपये. आणि येथे मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव पूर्ण केली जाते. तालमेल खरा पाहायला मिळतोय. विनय भोईर बचावला जातोय, बाल बचावला जातोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. हॅलो मनोज म्हात्रे मामा, थोडीशी फिटनेस खराब आहे मामाची. फिटनेस खराब नाही म्हणता येईल प्रतीक, वय मर्यादा. बॉडी पण मामाची जास्त आहे, त्या कारणास्तव दुसरी धाव घेण्यामध्ये थोडासा व्यत्यय येतोय. परंतु विनयला हे समजायला हवं आपल्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, तर आपण स्ट्राईक मध्ये थांबलं पाहिजे. परंतु यावेळी चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज मिस्टर जनार्दन मडवी यांचं. चांगलं कमबॅक जनार्दन कोळी यांचं, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. षटकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आता मात्र सन्मानजनक खेळ पाहायला मिळतो विनय भोईर याचा. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. यावेळी पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना करावे 40+ संघाची धावसंख्या बिन गडीबाद 21 धावा, 21 रन्स. पुन्हा एकदा आपण संधी देऊयात डीजे मास्टर.
थँक्यू. करावे गावची ही स्पर्धा 40+ क्रिकेट कप 2025चा थरार आणि प्रकाश काका तांडेल यांचं करावे क्रिकेटवरती असलेलं हे प्रेम. पुन्हा एकदा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. विनय भोरियाचा जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता या स्ट्रोक वरती, परंतु व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये चेंडू. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 रन्स विदाउट लॉस. करावे 40+. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. प्रकाश काका तांडेल यांचे 500 रुपये लागू. मनोज म्हात्रे मामा यांच्यावरती असलेलं प्रेम. प्रकाशजी तांडेल आमच्या गावातील वरिष्ठ ज्येष्ठ खेळाडू यांचं हे प्रेम आहे करावे 40+ वरती. पुन्हा एकदी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. गोलंदाज रोशन पाटील यांना. रोशन पाटील यांच्यावरती केलेला आक्रमण. मनोज म्हात्रे यांचा हा षटकार. पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली जाते आहे. फेकी होती आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29. विनय भोईरनं जर षटकार मारला तर विनय भोईरला प्रकाशजी तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पैशांचा वर्षाव होतोय. हे पैसे नाहीयेत तर हे आहे प्रेम. आणि चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. बिग 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 इट. डीजे पुन्हा एकदा आता मात्र सन्मानजनक खेळ पाहायला मिळतोय विनय भोईर याचा. पाहता पाहता धाव संख्या करावे 40+ ची जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या 36. खारीगाव संघासमोर खेळत असताना आतापर्यंत 36 धाव संख्या झाल्यात करावे गावाच्या. कारण की खारीगाव संघ तितक्याच ताकदीचा संघ आहे. ताकदवार संघ आहे. मजबूत फलंदाजांचा भरणा आहे त्या संघामध्ये. त्यांच्यासाठी मात्र टार्गेट हे मोठंच असायला हवं. त्याचा प्रयत्न मात्र चालू आहे मनोज म्हात्रे आणि विनय भोईर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडूला केलाय कट. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पलीकडे. हा येतो आणखीन एक चौकार. 4 धावा.
गोलंदाजी मार्कवर नितेश, मिस्टर नितेश आलेत. पुन्हा एकदा चांगला समाचार घेतला पहिल्या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं फेकी होते. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. चौथ्या षटकाला झाली आहे सुरुवात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना करावे 40+ संघाची धाव संख्या 41 41. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा उलटा खेळलाय. स्विच हिटचा प्रयत्न मिस्टर मनोज म्हात्रे यांचा हा येतोय. अप्रतिम असा हा चौकार. 4 धावा. काय नजाकत होती फटक्यामध्ये. अमित म्हात्रे यांनी जर सीमारेषेच्या पलीकडे झेल घेतला तर हर्षल म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आईवा जेलसाठी. फक्त अमित म्हात्रेला सुवर्ण संधी आहे. होम ग्राउंड वरती खेळत असताना अनुभव मिळतोय, कुठेतरी फायदा मिळतोय होम ग्राउंडचा मिस्टर मनोज म्हात्रे यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 45 45. आता मात्र सरळ सोडून दिलाय. पंच लोबो सर आमच्याकडे वळतील, अवांतर चेंडूचा इशारा करतील. दंडित केलं जातंय चेंडूला. वाईड बॉल. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघाची धावसंख्या 46. पुन्हा एकदा वाईड बॉल. महेंद्र तांडेल आणि रवींद्र तांडेल आणि अमित म्हात्रे तिथं बसलेत. कोणीही सीमारेषेच्या पलीकडे झेल घेतला तर कुणाल तांडेल यांच्याकडनं 1000 रुपये. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. तिसरा प्रयत्न मनोज म्हात्रे यांचा, परंतु मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एकच मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 48 रन्स. धावा कराव्या लागतील कारण समोर संघ नामवंत संघ आहे, दिग्गज संघ आहे. खारीगाव मुरलेला संघ आहे, तोही कमी नाहीये या 40+ क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळत असताना. आणि फलंदाज होईल यावेळी बाद. जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. चपळता पाहायला मिळते यष्टीरक्षकाची. विनय भोईरला तंबूचा रस्ता दाखवलाय. चौथ्या षटकामध्ये पहिला धक्का लागलाय करावे 40+ संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंवरती धावा येतील किती हा प्रश्न मात्र निर्माण झालाय करावे 40+च्या डगआउट मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कुंदन पाटील. भाई सर जबरदस्त खेळ विनय भोईर यांचा आपण पाहिला. वेल प्ले. विनय भोईर वैयक्तिक 23 धावांची विस्फोटक खेळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो रोशन यांना. नितेश अंतिम चेंडू नितेश यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो नितेश यांना. आगामी चेंडू अंतिम चेंडू स्ट्राईक मध्ये कुंदन पाटील असतील. शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का, चौकार येईल का, विकेट येईल का, सिंगल डबल टिबल काय होईल शेवटच्या चेंडूवरती हे मात्र येणारा काळ ठरवेल. अतिशय निर्णायक असेल शेवटचा चेंडू खारीगाव साठी देखील करावेगाव साठी देखील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो अंतिम अखेरचं षटक घेऊन मिस्टर नितेश निघतील. आपल्या षटकातील अंतिम चेंडू फेकतील. स्ट्राईक मध्ये कुंदन पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज निघताय, चेंडू फेकतील. हा चेंडू सफल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चूक होतीये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा केला प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाव संख्या सहजरित्याने पूर्ण केल्या जात आहेत.
पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या सत्रामध्ये करावे 40+ प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 50 या आकड्यावरती. 51 धावांचं टार्गेट असेल खारीगाव 40+ संघासमोर. ओके बुनेश लाईव्ह वाला देख. एक घे ए दिप्या तुला एकच जे. चालू सामना आपण पाहत आहात करावे 40+ विरुद्ध खारीगाव. आणि खारीगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना फलंदाजीचं आमंत्रण आव्हान केलं होतं ते करावेगाव संघाला. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये तब्बल 50 धावसंख्या कुठून काढल्या आणि 51 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे खारीगाव संघासमोर. ते करावे संघाने आता वेगळ्या कशा प्रकारे पेळतात कारेगाव संघ म्हटला तर जेव्हापासून मी पाहतोय म्हणजे जेव्हापासून 40+ असोसिएशन चालू झालेले तेव्हापासून या संघाचा दबदबा या क्रिकेटमध्ये पाहायला मिळालाय. आणि तोच खारीगाव संघ आता करावे संघापुढे खेळताना फलंदाजी तर उत्तम दर्जाची झाली आहे. तब्बल 24 चेंडूमध्ये 50 धावा म्हटलं तर चांगलं टार्गेट म्हणता येईल. पण आता गोलंदाजीमध्ये काय करामत करतायत ते पाहायला लागेल करावे संघाकडून. कारण खारीगाव संघ म्हटलं तर एक बलाढ्य संघ फलंदाजांचा वर्ण असलेला हा संघ त्याच्यामुळे एकदम दर्जेदार अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. आणि तितकंच क्षेत्ररक्षकालाही
गोलंदाजांचा साथ द्यावा लागेल. नक्कीच अमित, आपण पाहतोय खारीगाव संघाचा दबदबा आहे. खारीगाव संघ 40+ क्रिकेट या असोसिएशन मध्ये एक नामवंत संघ आहे, परंतु होम ग्राउंड वरती करावे संघ खेळतोय. करावे संघाला भरपूर सपोर्ट आहे. करावे गावाचा सर्व मान्यवरांचा, सर्व क्रिकेट रसिकांचा देखील सपोर्ट आहे. तर या सपोर्टचा कितपत फायदा होईल हे मात्र पाहणं गरजेचं असेल, कारण की शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. नक्कीच प्रत्येक घरचं मैदान म्हटलं तर आपल्याला कानानं कोपरा माहिती असतो मैदानाचा, आणि सपोर्ट म्हटलं घरच्या मैदानावर खेळायचा म्हटलं तर पूर्ण गावाचा सपोर्ट, चाहत्यांच्या त्याच्याकडून अपेक्षा, आणि त्याच अपेक्षेला सांगून खेळ करावा लागेल ते म्हणजे करावे संघाला. कारण एकदम चांगल्यात उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्याकडूनही कित्येक वर्ष पाहायला मिळाला. पहिला चेंडू प्रमोद तांडेल यांचा खेळून काढले, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते वैभव तांडेल, पण त्यांच्या डोक्याच्यावरून 1 बॉल चेंडू जातो सीमारेषा पार. मी म्हटलं होतं खारीगाव संघ म्हणजे बलाढ्य संघ, फलंदाजांचा भरणा असलेला संघ, आणि ते तिथं दाखवून देताना किशोर पाटील आणि त्यांच्या समवेत जनार्दन कोहली, किशोर पाटील यांना आपण सायकर पाहू शकता. एक उत्तम दर्जाचे खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते. त्यांनी ते दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आता यष्टीरक्षक गफलत करतोय, आणि तिथे शॉर्ट टर्मिंगच्या दिशेने गफलत वाटते. 1+4 म्हणजे 5 धावसंख्या. पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा. दिशा भटकत आहेत प्रमोदजी तांडेल. खेळाडूपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे दाखवला जातोय, पण त्याच्यामध्ये थोडीशी गफलत करतायत, दिशा भटकतायत, आणि अवंतर चेंडू 1+4 अशा 5 धावसंख्या मिळतील. म्हणजे बोनस म्हणता येईल ते कारीगाव संघाला. लो फुटर चेंडू खाली क्षेत्ररक्षक भाई सर गफलत करतायत. मी म्हटलं होतं गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे आहे, आणि तेच यात मागील 2 चेंडूवर पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. पहिला चेंडू पाहिला तर अवंतर होता, पण यष्टीरक्षकाने गफलत केली आणि 4 धावसंख्या मिळाल्या. आणि आता मागील चेंडू पाहिला तर हवेत झेल होता, पण तो झेल पकडणं गरजेचं होतं, कारण झेल होता किशोरजी पाटील एक धडाकेबाज फलंदाज, आणि त्यांचाही झेल सोडत आहेत. आता स्ट्रायकर येतात जगन्नाथ कोहली. चांगला फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. तिचं क्षेत्ररक्षक अश्विन चेंडू उचलतो, फेकतोय, तोपर्यंत 2 धावांपासून काही रोखता आलं नाही. चांगली रन बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. उत्तम दर्जाची फलंदाजी, स्वतःचं खातं खोलतात जगन्नाथ कोहली. 2 आणि संघाला पोचवतात 2च्या मदतीने 12 ओव्हर. चांगली सुरुवात म्हणता येत. आतापर्यंत फक्त 3 चेंडू झाले आणि 12 धावसंख्या जमवल्यात. पुन्हा दाखवून काढलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने, त्याचा क्षेत्ररक्षक तैनात. महेंद्र आता कुठलीही चुकी करत नाही. या दर्जाची क्षेत्ररक्षण करावं लागेल ते करावे संघाला. फक्त एक धावेने धावसंख्या 13 वर 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ. आणि सुरुवात तर खूपच चांगली म्हणता येईल, कारण फक्त 4 चेंडू झालेत आणि 13 धावसंख्या जमवल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका तिथे अश्विन पुन्हा एकदा चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत तब्बल 2 धावसंख्या. पहा रनिंग बिटवीन द विकेट किती चांगला आहे या फलंदाजांसमोर. जिथे 1 धाव तिथे थोडासा विलंब करतोय क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकण्यात, तोच ओळखलं आणि दुसऱ्या धावचा प्रयत्नाने सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली आहे. काय म्हणेल प्रत्येक या रनिंग बिटवीन द विकेट, आणि तेही या वयामध्ये, म्हणजे 45 ते 50+ असलेले खेळाडू. नक्कीच तरुणांना लाजवेल असं हे फिटनेस आपल्याला पाहायला मिळतंय. असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक देखील तितक्यात चांगल्या दर्जाचा होता, तरीही त्याच्या हातून 2 धावा घेणं म्हणजे कठीण होतं, तरीही दोन्ही फलंदाजांनी ते करून दाखवलं. जबरदस्त क्रिकेट खारीगाव संघाचं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या वयामध्ये ही फिटनेस, स्वस्थ शरीर सुंदर जीवन, हे टॅगलाईन घेऊन
उतरलेले हे खेळाडू एकदम उत्तम दर्जाचा खेळ करताना आणि 51 पाठलाग करायचा आहे या संघाला आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 16 धावसंख्या जमवल्या आहेत त्या म्हणजे कारेगाव संघाच्या दोन्ही फलंदाजांनी म्हणजे जो विश्वास कर्णधाराने या दोन फलंदाजांवर दाखवला होता त्याला आतापर्यंत पूर्णपणे साध्य करताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे किशोर पाटील आणि जगन्नाथ कोहली सॉरी माफ करा जनार्दन कवले आता नवीन गोलंदाज एक कराळेगावचे क्रिकेट लेजंड म्हणता येईल ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटवर राज्य गाजवलं ओपन मध्ये मॅथलेस राहुल 11 मंगलमूर्ती या संघाकडून खेळत असताना कराळेगावचं नाव मोठं केलं असे खेळाडू गोलंदाजीसाठी येतात मिस्टर मनोज म्हात्रे आणि पहिला चेंडू अनुभव काय आहे हे इथे दाखवताना पहिला चेंडू निर्धाव करतायत किशोर पाटील यांच्या समोर ज्यांची फलंदाजी आतापर्यंत चांगली हवेत केलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुंदन पाटील बाई सर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही चांगले वेळ जजमेंट इथे पाहायला मिळाला आणि एक चांगला झेल आणि याच क्षेत्ररक्षकांची साथ जेव्हा गोलंदाजाला मिळतो तेव्हाच गोलंदाज समोरील संघाला रोखण्यात यश मिळतं आणि ते जिथे पाहायला मिळालं चांगला झेल आणि जो खेळाडू उत्तम दर्जाची फलंदाजी करत होता आणि चांगली सुरुवात केली होती त्या फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवण्यात यश आले ते म्हणजे किशोर पाटील यांना मोठा हादरा म्हणता येईल तो म्हणजे लागला येतो खारीगाव संघाला आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज आपण पाहू शकता क्रीजवर येताना मिस्टर रोशन पाटील धावसंख्या स्थगित म्हणता येईल ती म्हणजे 16 वर रोशन पाटील उत्तम दर्जाचा खेळाडू एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते असे रोशन पाटील येतात गोल फलंदाजीसाठी आणि हा पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा दिशा सॉरी भटकतात रोशन पाटील म्हणले उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला गेला पण थोडीशी दिशा भटकली आणि अवंतर चेंडूचा इशारा अवंतर धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येवर 17 लो फुटर चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता थोडी चुकी केली होती गोलंदाजाने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला पण यश आलं नाही ते रोशन पाटील यांना आणि निर्धाव चेंडू निघते आत्तापर्यंत म्हटलं तर पूर्णपणे आपला अनुभव आत्तापर्यंत वापरताना आणि यशस्वी ठरताना पाहायला मिळतं ते म्हणजे मनोज मामा फक्त एक धावसंख्या पुन्हा एकदा आयोजित केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक निलेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे हाही कुठलाही चुकी करत नाही आणि लगातारचा दुसरा विकेट मिळवत आहे तो म्हणजे मनोज मामा रोशन पाटील सिल्वर डकचे बली इथे होताना पाहायला मिळत आहेत कुठलं योगदान त्यांच्याकडून पाहायला मिळालं नाही त्यांच्याकडून अपेक्षा होती कारण उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची गणना केली जाते ते आता आपल्या कर्णधारांना नाराज करून परतीचा रस्ता आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज राजू मडवी लेजंड खारीगावचे लेजंड खेळाडू राजू मडवी यांना आपण पाहू शकता मैदानाकडे येताना गोलंदाजीमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी केली होती फक्त 8 धावसंख्या दिल्या होत्या आता फलंदाजीमध्ये काय करतात बघूया तितके दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते तेच राजू मडवी पंचांकडून गाड घेताना
मनोज मामा ते उत्तम दर्जाचे खेळाडू, तितके दर्जेदार, ताकदीवान, दोन्ही आमने सामने. बघूया कोण कोणावर भाऊ होते. लो फुटत चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निशिकांतजी पाटील यांचं. आणि एका धावेपासून काही रोखता आलं नाही. एका धावेने धावसंख्या वाढते, बढते, धावसंख्या पोचते 18वर. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या फक्त 18. पहिलं षटक पाहिलं तर जरा महागडं झालं होतं प्रमोद काका यांचं. तब्बल 16 धावसंख्या दिल्या. त्याच्यानंतर स्वतःवर विश्वास दाखवला मनोज नाना आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 बली मिळवले मोठे आणि फक्त 2 धावसंख्या बहाल केल्यात. म्हणजे उत्तम दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल. आपला अनुभव, इतके वर्ष आपण जे क्रिकेट खेळलं, आपल्या गावाचं नाव जे रोशन केलं, ते पूर्णपणे अनुभव इथं वापरताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे फेकतात. त्यांच्या समोर आहे सलामी आलेले फलंदाज जनार्दन कवळे आणि दुसरं षटक संपते. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. सरासरीची गोलंदाजी फक्त आणि फक्त 3 धावसंख्या देत 2 मोठे हादरे किशोरजी पाटील आणि रोशनजी पाटील जे ज्यांच्याकडून अपेक्षा होती यांना बाद करण्यात यश आलं. म्हणजे थोडं बॅकफुटवर फेकण्याचं काम केले ते म्हणजे खारीगाव संघाला मनोज नाना याने. नक्कीच 51 धावांचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा महाग ठरला होता गोलंदाज प्रमोद काका. त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला मनोज म्हात्रे यांचा दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. प्रति षटकामध्ये 16 धावांची सरासरी ही मात्र खारीगाव संघाला कायम ठेवावी लागेल. आणि आता मात्र आक्रमण करावं लागेल. गोलंदाज आलाय गोलंदाजीवरती मिस्टर निलेश तांडेल. पहिला चेंडू फिरकीचा जादूगर. हा चेंडू निलेश तांडेलला फिरवला. यावेळी फिरकी चाललेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला केलाय आणि जे मी म्हटलं होतं आक्रमण करावं लागेल त्याला मात्र सुरुवात केली आहे खारीगाव 40+ संघानं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आता मात्र 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निलेश तांडेल आगामी चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट बॅक टू बॅक. दुसरा षटकार. आता मात्र निलेश तांडेल याच्यावरती हल्ला चढवला जातोय. स्वतःच्या होम ग्राउंड वरती नेहमीच प्रॅक्टिस करत असतो, सराव करत असतो. मात्र कुठेतरी थोडासा गोलंदाजीचा टप्पा खरा पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज मात्र तितक्याच ताकदीचा आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. हातामध्ये चेंडू अडकला गेला, नाहीतर हा नक्कीच चौकार झाला असता. आणि आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. येणारे 9 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघांकडे 50-50 सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. अश्विन पाटील धावतोय, फेकतोय. 1 धाव पूर्ण. 1चं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतंय. तिसरी घेण्याचा देखील प्रयत्न केला होता परंतु थांबवलं जातंय. फक्त आणि फक्त मिळतील 2 धावा. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. येणारे 8 चेंडू आणि 17 धावा. हे 2 चेंडू किती निर्णायक असतील, किती महत्वाचे असतील हा मात्र येणारा काळ ठरवेल. निघतोय निलेश तांडेल. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वलन घेतोय. आता मात्र फिरकीची जादू दाखवतोय या चेंडूवरती. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू निर्णायक असेल.
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू फेकला होता. फलंदाज चूक करताना दिसतायत. मोठा फटका जरूर आला असता या चेंडूवरती, परंतु नीटसा बॅटवर घेता आलेला नाहीये चेंडूला. पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती होते. 51 धावांचा पाठलाग करताना खारीगाव 40+ क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 35 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. कोण जिंकेल? करावे की खारीगाव? खारीगाव की करावे? हा मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय सर्वांच्या मनामध्ये. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. निलेश तांडेल सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये थोडासा महाग ठरला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी, गुणवत्ता दाखवत असताना, स्वतःचा अनुभव पणाला लावत असताना मात्र चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. आणि आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. खारीगाव संघाला विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव तांडेल. हा पहिला उडवलाय, गेलाय, सीमा रेषा पलीकडे, 1 बाउन्स, चौकार. षटकार आहे, षटकार आहे. हॅलो, षटकार की चौकार? षटकार. ना इथून दिसतो आम्हाला देखील 2 सीमारेषा आहेत, त्यामुळे पंचांची थोडीशी मिस्टेक झाली असेल. षटकार. आणि आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा वैभव तांडेल. आगामी चेंडू, हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मनोज म्हात्रेंनी यष्ट्यांचा वेध घेतलाय, डायरेक्ट हिट केलंय. फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता. कुठेतरी प्रेशर मध्ये, दबावामध्ये दिसतोय करावे संघ. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती धावचित झालाय फलंदाज. 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. बाला पाटील. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा वैभव तांडेल गोलंदाजी मार्कवर. चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार जरूर पाहिला, त्यानंतर मात्र कुठेतरी थांबवलंय फलंदाजाला. हा चेंडू उडवलाय, ताकदीचा वापर, चेंडू जाईल सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट. 6 धावा. काय जबरदस्त आक्रमण केलंय खारीगाव 40+ संघाचा क्रिकेट. आणि दबदबा, तीच दहशत आणि तोच दरारा स्वर्गीय गणपती तांडेल मैदानावरती प्रस्थापित करत असताना खारीगाव संघ. पुन्हा एकदा 1 तेरी तो 1 मेरी असा सामना चालू आहे मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. येथे सामना कुठल्या अवस्थेत आहे पहा. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज.
हा चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. स्वतःच्या होम ग्राउंड वरती मात्र पराभूत केलंय करावे संघाला. काय जबरदस्त खेळ साकारलाय खारीगाव 40+ संघानं. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रत्येक मला इथे